साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। कपड्यांचा ढीग जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ, तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं। प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा, सुका कचरा काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी। ओला कचरा फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं। धोकादायक कचरा डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी। सौजन्य सोलापूर महानगरपालिका सोलापूर। सोलापूर एसटी आगारासमोर बसलेल्या आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली आहे। मागील काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आपल्या विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू केले आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेताच शासनाकडून आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी करण्यात आली। इतकंच नाही तर आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। शासनाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या असतानाच सोलापूर एसटी आगारासमोर बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमधील एका आंदोलनकर्त्याने अन्नत्याग करण्याचा निर्णय घेतला। शनिवारी त्या आंदोलनकर्त्याची प्रकृती बिघडल्याचे समोर आले आहे। वारंवार मागणी करून देखील शासन आमची दखल घेत नाही, त्यामुळे यापुढे यापेक्षाही उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला। मी सुनील भोसले, वाहतूक सोलापूर आगार। आज गेले 15 दिवसापासून आमच्या मागण्यासाठी संप करत असून आणि प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई होत असल्यामुळे माझा एक सहकारी मित्र मनोज मुदल्यार यांनी अन्नत्याग आंदोलन गेले 4 दिवस झाले केले आहेत। आज त्यांची परिस्थिती खालवली, त्यामुळे आज त्यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे नेलेले। आमचा हा संघर्ष कायमस्वरूपी चालवणार आहे। जोपर्यंत महाराष्ट्र शासनात आमचे विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालूच राहणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे कामगारांचे आंदोलन आहे, याला इतर पक्षाशी जोडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची खंत एका आंदोलनकर्त्याने व्यक्त केली। मी विजयकुमार सुखदेव कुंभार, सोलापूर आगारात चालक म्हणून कार्यरत आहे। आज हे आंदोलन चालू आहे ते संघटनाविरहित चालू आहे आणि याचा कुठल्याही पक्षाचा याबाबत काही संबंध येत नाही, कारण हे आज सगळ्या संघटना सोडून आज सर्व कामगार एकत्र येऊन स्वतः रणांगणात उतरलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात हे चालू आहे। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईपमध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँककडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईपमध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। पर्कोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता पर्कोलेशन पीठ उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।